आज सकाळी सकाळी असं कांड झालं होतं. मला वाटलं की बस आता वहिनी भाऊ दोघं मिळून माझे केस हलवतात. मी सकाळी शाबू बनवली होती, शाबूची खिचडी. आणि पिल्लू माझ्या बाजूला बसून खात होती म्हणून मी तिला छोटंसं म्हणजे बटाटं दिलं होतं. आणि तिने ना खाता खाताच म्हणजे चावलीच नाही, डायरेक्ट गिटूनच घेतली. आणि मला माझ्या स्वतःचे लेकरं मी कोणाच्या बिना सपोर्टची एवढे मोठे मोठे केली. पण त्यांना काही जरी झालं ना तर मला कधी एवढी भीती वाटत नव्हती. पण दुसऱ्याचं लेकरू थोडं जरी रडलं ना तर मला एवढं धडधड होते. हे उडते घोडे जर कोणाला पाहिजे असतील तर कमेंट करा, लिंक मी पाठवून देते. तर सिडलई दिवसापासून मला म्हणत होते की म्हणजे मला 7 घोड्याची फोटो पाहिजे. आणि मलाही नाही माहीत काय होते. आणि मी जे म्हणले जातात अशा गोष्टींवर मी बिलकुल भरोसा करत नाही. तरी पण सीड म्हणत होते म्हणून मी ते घेतलेत. आणि ते खूप सुंदर आहेत आणि एवढे छान दिसत होते. जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा, लिंक पाठवून देते. तर आम्ही आता चाललो होतो ध्रुवीचं आधार कार्ड घ्यायला, म्हणजे काढलेलं आहे पण घ्यायचे. आणि तिचे कानातले पण चेंज करायचे होते. तिनं 1 वर्षाची होती तेव्हा आम्ही तिला ते कानातले केले होते. आणि आता ते फिट्ट पण होत होते लई. आणि आता तिनं स्कूलला पण जाणार आहे तर ते मोठे आहेत म्हणून मग मी तिच्यासाठी छोटे खडे घ्यायचे होते. आम्हाला जर कुठे जायचं असेल ना तर मला लेकरांचं काहीच करावं लागत नाही, सीड सगळं करतात. हां, अर्ध्याच्या वर जणांना तर वाटलंच असेल हां किती हेल्प करते नवरा. तसं काही नाही, मला माझं सगळं करावं लागते बाई. मी घरातले कामं कितीही करू शकते पण इन दो देवताओं के साथ बाहर जाना बोले तो मेरे को मौत आ जाती है, मौत. त्यांच्या डोक्यात कुठल्या प्रकारचे किडे असतात काय माहीत, ह्यांना शांत बसूच देत नाहीत, एवढं बुळबुळ करतात ना. मला आज समजलं माझी आणि सीडची चॉईस बिलकुल जुळत नाही. आज त्यांनी मला खूप परक्यासारखं वागवलं. सीडला आवडलेले कानातले छोटे स्टोनचे होते. तर माझं म्हणणं असं होतं की आपण एवढे पैसे घालालो ना तर पूर्ण सोन्याचे घ्यावं. पण नाही, मी ह्यांना म्हणायची नको, हे व्यवस्थित नसतेत, अडकतेत आत्रणात वगैरे कशात पण. तर नाही, माझ्याकडं डोळे काढून बघायलेत. आणि आता का मी त्या सोनाराचे देखच सांगू की नाही नको असले कानातले नको. मग आता मी काय बोलू, मला काही समजलं नाही. सीड असं म्हणले की डायरेक्ट मला घ्यायचे, जा तुला आवडलं नाही तर काय, तर प्रत्येक वेळेस तुझ्याच मनावर घ्यावं असं थोडी आहे. असं म्हणल्यावर ना मी येईपर्यंत काहीच बोलले नाही, एकदम शांत. मला फालतूत काढून नंतर फालुदा चारवले. आणि मग नंतर त्याला ना घरी आल्यावर माझं खूप डोकं दुखत होतं, मी खरंच लई सॅड होती. आणि मग नंतर त्याला घरी आल्यावर दम बिर्याणी बनवली. आणि बिर्याणी खाल्ल्यावर मेरे दिमाग का ताला खुल गया आणि मेरा दिल गिली गिली हो गया. दरवेळेस आपले काय एवढं कुटाने करत बसावं म्हणून मी खिचडीसारखी बनवते. पण आज दम बिर्याणी बनवली होती आणि खरंच एवढी मजेशीर झाली होती ना, ओ माय गॉड. पण आमच्या दोघात भांडणं झाले होते म्हणून मी एकटी जेवण करत बसली. किती मनवणार यार.